नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता साळमुखमध्ये आहे. साळमुखचे सुपुत्र समाधान सुळसाहेब यांच्या शेतामध्ये मित्रांनो, आता आपण काय केलं, 2 एकरासाठी मका पेरासाठी आलोय. तर 2 एकर मका कशी पेरायची मित्रांनो, आपलं आता काय केलंय, साहेबांनी पहिल्यांदा रानाची मशागत चांगली करून घेतली, आडोबं कल्टिवेटर केलंय. त्याच्यानंतर आपलं मशीन काय करतंय मित्रांनो, पहिल्यांदा रासायनिक खतं टाकते. रासायनिक खतं टाकलेले रोटरच्या साहाय्याने पूर्ण मिक्स करते. मिक्स करत असताना का नाही, आपल्या रानात मशागत करून जी काय ढेकळं करटं खोडकं जी काय राहिली ती आपल्या रोटरमधनं पूर्ण बारीक होते ती आणि चांगला डिझाईनमध्ये बेड तयार करतं. बेड तयार करून बरोबर पाठीमागं टोकन यंत्र आपण अटॅच केली ती तुम्ही बघू शकताय. 4 टोकन यंत्र ॲडजस्ट केली ती आपण. तर अशी टोकन यंत्र बसवल्यामुळं काय होतं, शेतकऱ्याचा बी बराच वेळ वाचतोय आणि एकसारखं एक बी पडते ते. आपण आता उत्पादनासाठी आपण हे मका पेरायचं काम चालू आहे. तर 11 इंच आणि असं बी 11 इंच. तर आपण आता मी मका पेरतोय, तुम्ही बघू शकता बघा पाठीमागे कसं काम करतोय मशीन. पहिल्यांदा मटेरियल दाखवा. करू का चालेल. तर आपण सुळसाहेबांना विचारूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता ही मशीनचं जे काम आहे कोणी सांगितलं आणि कसं वाटतं या? ही अगोदर एक मशीन आणली होती, आपण टोचलं होतं, चांगलं टोचत होतं. मग ह्यांचं तयार केलेलं बघितलं, मग ह्यांना म्हणलं आपल्या वेळ टोचायचं आहे. मी म्हणलं देतो करून व्यवस्थित. तर मित्रांनो, आपल्याला भरघोस जर उत्पादन घ्यायचं असेल तर थोडंसं आपण थोडंसं जुन्या पद्धतीने जी शेती करत होतो त्यातून थोडंसं बाहेर आलं पाहिजे, जेणेकरून आता कसं आहे, आधुनिकमध्ये कसं तंतोतंत सामान एकसारखं बेड होत्यात आहे आणि 4 दाब आहे. तर 4 दाब प्रत्येक बियामध्ये 11 इंचाचं अंतर आहे. तसंच जर उद्या भरपूर जर पाऊस लागून राहिला किंवा झेल लागला तर आपल्या मकाला मुळीला किंवा ह्याला पाण्याचं हानी पोचली नाही पाहिजे. त्यासाठी साहेबांनी काय केलंय, बेडवर नियोजन केलंय. तर बेडवर नियोजन केल्यामुळं आपल्याला भरघोस उत्पादन मिळणार आहे. आपण आता मका उगवल्याच्या नंतर एक आज किती तारीख आहे आज 19 मित्रांनो? 19 तारीख आज. 19/6/2025. तर आपण मित्रांनो आता 10 दिवसानं करेक्ट ह्यातला व्हिडिओ काढू कशी मका उगवली. तर बघू आपण नेक्स्ट टाइम. धन्यवाद.